छावा. हर हर महादेव. छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं पूर्ण बाळपण आणि 33 वर्षापर्यंत जिथपर्यंत ते जगले तिथपर्यंत ते सगळं उल्लेख छावामध्ये दिलेला आहे. छावा म्हणजे एक इतिहास आहे. इतिहास कोणाचा? तर शिवाजी महाराजांचा पण इतिहास आहे आणि त्यालाच लागून संभाजीराजांचं पूर्ण बाळपण ते 33 वर्षापर्यंत जिथपर्यंत ते जगले तिथपर्यंत इतिहास आपल्या समोर आणलेला आहे आणि हे इतिहास मी व्हिडिओमार्फत तुमच्यासमोर आणत आहे. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रत्येक पार्ट तुम्हाला समोर आणलं जाईल. एक न एक शब्द तुमच्या समोर आलं जाईल. छावामधलं छावा. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांच्या पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डोर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजरेने नजर दिली. जिजाऊ लगबगीने सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला. शंभू बाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डावरावरून फिरू लागला. गोंधळ्यांच्या म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेले 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातली परडी पुढे करीत म्हणाला, ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भुत्यापण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पुजाई लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाया लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू. म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळांच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुणतुण्याच्या ताळावर त्याने गोंधळांचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी मजतारी हो सुख सजना. समरण तुझे पायी पाद्या गौरी भूत्या विनवी हेरंबा मजतारी गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साखळे घालायला सुरुवात केली. या गोंधळाशी माये लवकरी यावे, आंबे लवकरी यावे. चौक भरीला कोसरी लिंब नारळ नाना परी. उदबत्त्या लावून चारी महापूजा मांडली साजरी. या गोंधळाशी माये लवकर यावे, उठवर आई पाहू वाट. माझ्या नेत्रा भरला ताट, लवकर सोडा बालेघाट. माये लवकर चाला वाट. या गोंधळाशी माये लवकर यावे. संबळ तुणतुण्याचा नाद पोत पाजळला घालून साध. आपण यावं देऊन दाद, अंबे माये सोडून वाद. या गोंधळाशी माये लवकर यावे. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कान भरून ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुण गुणी वळला. चैतन्याची ज्योत लावून प्रज्वलित केला. चित स्नेह प्राण वाहुनी ज्याला स्थिर केला. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केली. उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांडी फिरवी.
184 घरची भिक्षा मागविली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी. कर्मफळाचा कुंकुम मळवट. माझ्या ललाटी पीडा बाधा शकून सांगुनी. लोकान भुलविले आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांबरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुत्यापण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळात माजविणं पडतं. सगळ्या मराठमनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनौबत माणकोजी 10 तोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रम लाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकेनविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या काबिल्यात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. सकवारबाई ही शिवाजी महाराजांची पण पत्नी आहे. नवरात्राचा सोनसुगीचा हंगामा आला. खंडे नवमीला पूजल्या. हत्यारांसमोर बकऱ्यांचे खंडे पडले. बघा, तेव्हा बकऱ्यांचा मान देत होते कोण? शिवाजीराजांच्या इथे. आणि आता हे मराठी बोलतात की देत नव्हते. हे सत्य आहे. विजयादशमीची पहाट उगवतीशी कूस फोडून गड दाखल होऊन लागले. राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भुत्यापणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या. आबा आणि फर्जत शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोंडधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरठ्याचे दर्शन आम्ही करावं त्यांचा सल्ला सांगावा. राजे जे पोक्त कदीम असतील त्यांच्या समोर आईच्या भुत्यापणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कारी लावणारं असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. बघा, ज्यांचा आशीर्वाद मिळेल ना त्यांच्यासमोरच शिवाजी महाराज परडी घेऊन, म्हणजे ते काय आहे, परडी मागणार आहोत, आईची परडी असं. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगतीत सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली. धावती पिढी कोण? तर शिवाजी महाराज. आणि चालती पिढी कोण? तर संभाजी महाराज. जगदंबेची परडी मागण्यासाठी दोघांच्या हातातली परड्यात हळदी कुंकवाचा दिल जमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या.
राजांचे ते रूप कैलास पर्वताच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो हुणांची सोनरास ज्याच्या जमदारखान्यात दास्तानी पडली होती, तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यांवरून धावणी घेणारा, सुवर्ण मंडित पालखीतून गडचढी करणारा, तो सह्याद्रीचा कुबेर. मावळी गोपाळांच्या रांगण मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुतेपण मिरवत पायी चालला होता. बघा, मग हे पण अंधश्रद्धा आहे का सांगा. आता जे करतात हे अंधश्रद्धा बोलतात लोक. हे जास्तीत जास्त मराठी लोकच म्हणतात ना. आता हे शिवाजी महाराजांच्या हे काळी करत होते. भूते पण मिरवत पायी चालले होते. कोण तर शिवाजी महाराज. कशासाठी? जगदंबेचं काय होतं ते? जगदंबेचं काय आहे? एक काय आहे? आईचं परडीत हळदी कुंकू घेऊन ते त्यांची रीत होती. ते रीत ते पूर्ण करत होते. काय म्हणत? कुबेराचा राजा प्रत्यक्ष शिवाजी महाराज पायी चालत होते. मग हे काय अंधश्रद्धा आहे का? हे सांगावं. ज्याच्या काणी जे हे शब्द जाणार ते त्यांनी सांगावं की हे अंधश्रद्धा आहे का. हे पहिल्यापासून ते चालत आलेलं ते त्यांनी कर्तव्य केलेलं आहे. कोणी तर शिवाजी महाराजांनी. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्ण मंडित पालखीतून गडचढी करणारा, तो सह्याद्रीचा कुबेर. मावळी गोपाळांच्या रांगण मनावर राज्य करणारा, तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुतेपण मिरवत पायी चालला होता. त्यांच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जत शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. बघा, शंभूराज पण त्यांच्यासोबत गेले होते. हर एक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भुत्या असतो. हातात उदराची परडी घेऊन तो त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशीग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनांच्या वाघासारखे बेडर काळीस देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शरमिंदेपण, म्हणजे लाजीरपण कसलं. राजगडावर झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेप घेऊ लागला. बघा, इथे काय सांगितलं की परडीवर शिवाजी महाराज 5 घरं मागायला ते भुत्यापणचं. तसं इथे पण बघा, आपण जेव्हा ज्योतिष बघतो ना, तेव्हा कुठले तरी ग्रहांचा जेव्हा दोष असतो तेव्हा ज्योतिष सांगतो की 5 घरं माग. 5 घरं नाही सांगत तो, नातेवाईकांमध्ये 5 जणांकडून 1 रुपयाचं मागणं मागायचं, भिक्षान दे. आणि कोणी जर 1 रुपया नाही दिलं तर त्याचे 100 रुपये भरायचे आणि ते सामान आणायचं आणि त्याचा काय करायचा, यज्ञ पेटवायचा, कारण ते दोष निघून जाण्यासाठी. पण आपले घरातले शिकलेली, त्यांना वाटलं किती शिक्षण आहे आम्हाला आणि किती नाही. त्यांना एकदम कमीपणा वाटतो. हो, अरे हा भीक मागतोय बोलणारे हे आपलेच कुणीतरी असतात. बघा, जास्त शिकलेली, हा भीक मागतोय. अरे ते दोष जाण्यासाठी काही अडीअडचणी असतात. त्या अडीअडचणी पूर्ण निघण्यासाठी ते करावं लागतं. आणि म्हणतात ना, इथे काय दिले की 84 लक्ष. जेव्हा काय म्हणतात की हे मागू नको, हे लाज वाटते त्यांना. पण जेव्हा 84 लक्षमध्ये जातो ना, तेव्हा तो किती घरा जातो. काय त्याची अवस्था होते. 84 लक्षामध्ये तो फिरत असतो ना, मग तो किती लाख योनीमध्ये तो फिरत असतो.
तेव्हा त्याला लाज नाही वाटत. पण अशा टायमाला म्हणते मला लाज वाटते, है ना. हा मागतो, आम्हाला लाज वाटते, हा एवढा कमवतो आणि 1 रुपयाची भिक्षा मागतो. म्हणताना लाज वाटते त्यांना, बघताना लाज वाटते. बघा हे असले हे शिक्षित का? हे लोक अशिक्षित, जे बोलणारे असतात ना तेच लोक अशिक्षित असतात. किती पण शिकलेली असतात पण अशिक्षित असतात. आपल्या वाहनाच्या वाहकासारखी बेडर काळीच देते. भोसल्याने भूत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शिरमंदेपणा. राजगडावर झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुळदुळ स्वार झाली. बाले किल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर वाड्यासमोर सडा सम्मार्जित अंगणात श्रींच्या राजाचा आणभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उदेकार केला. आईचा उदे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदे. बघा परस्ते पूर्ण तो कडवा वाजते. बाले किल्ल्यातील तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर सडा समार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आणभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उदेकार केला. आईचा उदे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदे म्हणजे आईचा उदो केला आणि भवानी मातेचा पण उदो केला. भवानी माता पण ती जगदंबाच आई. डबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांसह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या चौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खाल गर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेल्या भूत्या आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच शिधा वाढा. राजांनी एक हात शंभूंच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूने आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. बघा तो राजा होता. शिवाजी महाराज राजा होते पूर्ण आणि त्यांचं ते एक भवानीचं परडी मागत त्यांनी लाज पकडली नाही. राजा असून सुद्धा ते 5 घरं त्यांनी ते वेळ तिथली बरोबर काढली. त्यांना लाज नाही वाटली. पण आत्ताच्या शिक्षणाचे लोकांना आहे जरासं काही कमवलं 25,000पर्यंत 30,000 पण सॅलरी असली तर किती अभिमान त्यांना. अरे हा अभिमानच ना तुम्हाला 84 लक्षामध्ये नाही, हे त्यांना माहिती नाही. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरू आले. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्या वर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पाणकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक रक्त जागती सतेज बोट त्यावर मस्तक ठेवून डोळ्यांतील पाणकळ्याने साफ धुवून काढावी. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले, तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतले. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारखे बागदार नाकाकडे भरल्या नजरेने
पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. उगवत्या सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उद उद. राजे आणि शंभूबाळ सोनूपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच होत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पाळकर, मोरोपंत, यसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खासगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हाळ्यात उजळून निघालेला राजगडाला ऐटदार अफेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. उन्ह तापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्यावरच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते. महम्मद सैस हा घोडे पारखी अरब त्यांना घोड्याच्या लगबीची पहचान करून देत होता. कायदे केव्हा आखाडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता. बघा, तेव्हा महम्मद सैस म्हणजे मुसलमान होता, पण त्यावेळेस जो मुसलमान होता हा पूर्ण काय त्याच्यावर विश्वास टाकणारा विश्वासू होता. आत्ताचे मुसलमान विश्वासू आहेत का विश्वासघातकी आहेत, हे प्रत्येकाने बघावं. आताचा मुसलमान आहे ना, पूर्ण मुसलमान जर असेल आणि मध्ये हिंदू किंवा हिंदू ज्या असतील, सगळा घेराव जर मुसलमानांचा असेल आणि मध्ये जर हिंदू असतील, तो मुसलमान मारायला कमी पडणार नाही. म्हणून एवढं लक्षात ठेवा की मुसलमानाशी किती दोस्ती करावी. पूर्वीचा मुसलमान कसा होता, राजाने एवढा विश्वास दिला पण त्याने विश्वासघात केला नाही, एवढे विश्वासू मुसलमान होते. कायदे केव्हा आखाडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन तो पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्यांच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्यांच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झकमकीबरोबर टोकाटोक कान टवकरणारा घोडा स्वराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा गड उतार होताना सावध चालीने जपून एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी चघळत ध्यान करणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टांग साळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोळ रुजून बसली. गोमाजी बाबा पाणसंबळ धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेळावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाळ आडवी टाकून वार कसा ताटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लागीतच पुन्हा मागे कसे घ्यावे यांची जुजबी टिंगळ देऊ लागली. म्हणजे शिक्षण देत होते.
इथपर्यंतच याचा पुढचा भाग आपण पुढे हे करणार आहोत। हे पान नंबर किती आहे? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका 70 ते 74 पर्यंत। जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय।